मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी हे बघा स्वयंपाक करत आज सकाळी. मी इथं डाळ टाकली मित्रांनो शिजवायला आणि पीठ पण मळून ठेवलं होतं. मी पीठ पण मळलंच होतं. मळून ठेवलं काय होतं, हे बघा हे दिसलं. पण इतक्यात मला पप्पांचा फोन आला. ते बोलले की आम्ही घरून डब्बा आणतोय. तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे, घेऊन या तुम्ही डब्बा. वालाच्या शेंगा आणताय मित्रांनो, वालाची भाजी आणि चपात्या पण आणताय पप्पांना. मग आता ह्या चपात्या मी संध्याकाळी टाकेन, म्हणजे रात्री, बरोबर आहे. आणि हे जे डाळ टाकली आहे ना, ही डाळ मी आत्ता बनवेन आणि जी मम्मी आणि पप्पाची भाजी आणते ती आम्ही संध्याकाळी खाऊ. नाहीतर असं पण करू शकतो, कारण मी आता डाळ फक्त उकळायला टाकली ना, ही डाळ आजची अशी उकडून ठेवतो मी आणि संध्याकाळी ही भाजी करेल. मग ज्याला फक्त जो घरून डब्बा येईल, वही खाएंगे वही हम लोग. चला, बरं झालं. ओके मित्रांनो, मी आता आलोय घरी आणि हे बघा मित्रांनो, आपले व्हिजिटिंग कार्ड आले. फ्रंटला असे थांबा, असं दाखवतो. स्वतःची मार्केटिंग मित्रांनो स्वतःच्या व्हिडिओमध्ये. आणि असे विचारलं मस्त छापले त्यांनी कार्ड. बस हिच्यात एक मिस्टेक सांगायची तुम्ही मला. काय मिस्टेक झाली या कार्डामध्ये? एकदम छोटीशी मिस्टेक आहे, ते तुमच्या लक्षात येते का ते सांगा मला. हे बघा. ओके मित्रांनो, आम्ही आता करतोय जेवण. थोड्या वेळापूर्वी घेऊन डब्बा आणलाय पप्पांनी आणि जेवणात आहे मित्रांनो वालाचे शेंगा. आज हिरवे आहे मित्रांनो, त्या दिवशी लाल होत्या. ओके मित्रांनो, तर चला आता बनवू स्वयंपाक. 7:30 वाजले आणि मित्रांनो डेली ब्लॉगच्या नावाखाली मी करतोय फूड ब्लॉग सध्या. हो मित्रांनो, कारण सध्याच्या म्हणजे सध्याचे दिवस चालू आहे त्याच्यात दाखवण्यासारखं काहीच नाही आहे डेलीचं. म्हणून चला आता हेच करू आपण. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, कुकरमध्ये मी सकाळीच डाळ शिजवून ठेवलेली आहे ऑलरेडी. आणि आता काय फक्त त्याला तडका द्यायचा आहे आणि तडका दिला की झालं मग ओके सगळं काम. ओके, तर मग मी तुम्हाला डायरेक्ट डाळच बनल्यावरच दाखवतो आता, है ना. ओके मित्रांनो, आता आपला भाजी वगैरे झाली, इथं भात झाला आहे आणि आता यात चपात्या टाकू मस्तपैकी मित्रांनो. चपात्या टाकू आता. आज सगळा स्वयंपाक दाखवला आणि मित्रांनो मी तुम्हाला बनवताना, कारण ना मोबाईलमध्ये ॲक्च्युली खरं चार्जिंग नाही आहे माझ्या आणि याला चार्जिंगवर लावलं आहे म्हणून दाखवलं. चला परत त्याला लावतो चार्जिंगवरती. ओके मित्रांनो, तर आता आम्ही करतोय जेवण आणि ऑलमोस्ट डाळ तडका बघा मित्रांनो थोडासा पतला झाला आहे, बाकी एक नंबर झाला मित्रांनो. स्मेल त्याचा एक नंबर पण कसं झालंय मतलब स्ट्रॉंग नहीं आ रहा, बाकी सब बढ़िया है. अभी टेस्ट करता हूँ दोस्तों. अरे आता टेस्ट करतो मित्रांनो मी. पातळ झाली ना ते, त्याच्यामुळे ते मी थोडं गडबड झालं मग आपण. डाळ आहे ना, डाळ एकदम लेट होऊन चुकून मग आपण पाणी पडलं की तडका दिल्यावर म्हणून किस्सा आला तो. बाकी एक नंबर. मी जे मसाल्याची वाटी होती ना, त्याच्यातलं पाणी ना पडलं म्हणजे गडबड झाली. बाकी चांगला झाला आहे ना. तर चला मग आजच्या ब्लॉगला मी करतो इथं सेट मित्रांनो. दाल तडका एक नंबर झाला, फक्त एवढंच की त्याच्यात गरम मसाले जास्त झाले. हां, पण भूषणनी जो जिरा राईस बनवला होता ना, त्याच्यासोबत तो एक नंबर लागत होता. चला तर मग आजच्या ब्लॉगला मी करतो इथं सेट. तुम्हाला जर का माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर कृपया करून माझ्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट, बाय.